ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एक मोहर असो की दोन मोहरा, पाच मोहरा त्यांनी कामी आणल्या. असो लहान किंवा असो मोठे, काम जे दिले ते पूर्ण केले. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एकाकीपणात आणि त्रासामध्ये लाजरस समान स्थिर होते. उपाशी असो किंवा तृप्त असो, विश्वासामध्ये खंबीर होते. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी. च्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 138 1-8 ही वचने. स्तोत्रसंहिता 138 1-8 ही वचने. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन. अन्य देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझे नामाचे उपकार स्मरण करीन. कारण तू आपल्या संपूर्ण नामाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या आत्म्याला सामर्थ्य प्राप्त झाले. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. परमेश्वर परम थोर आहे, तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखितो. मी संकटामध्ये भ्रमत असलो तरी मला तू उत्तेजन देतोस. माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो. परमेश्वर माझे सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम मध्येच सोडू नको. प्रभू परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, स्तोत्र 138 आणि वचने 1-8 या वचनापर्यंत. या वचनाची जी हिडिंग आहे, परमेश्वराने केलेल्या कृपा प्रसादाबद्दल उपकार स्तुती. आणि हे जे स्तोत्र आहे हे दाविदाचं स्तोत्र आहे. आणि देवबापाने दावीद राजाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य केलेलं आहे. एक साधा मेंढपाळ ते इस्रायलाचा राजा आणि या मधल्या काळामध्ये जो त्याचा प्रवास होता
त्याच्या जीवनामध्ये आलेले जे मोठमोठे संकट होते आणि देवाने त्याला कशा प्रकारे प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढलं, त्याचा अनुभव जो आहे त्याने त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतला आणि या स्तोत्राच्या द्वारे त्याने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तो म्हणतो की मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन आणि तो म्हणतो की देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन, तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तो म्हणतो की तुझ्या दयेमुळे आणि तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन. कारण तो म्हणतो की तो आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवलेली आहे. आणि खरोखर देव जो आहे हा महान आहे, सामर्थ्यवान आहे आणि दाविदानं त्याच्या जीवनामध्ये अनुभव घेतला. तो म्हणतो की मी धावा केला त्याच दिवशी तो ऐकला. प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील ज्यावेळेस ज्या प्रसंगामध्ये, प्रसंग कोणताही असो, आम्ही ज्यावेळेस देवाचा धावा करतो, जर आम्ही त्याच्या मार्गाने चालतो, उठतो, बसतो, तर निश्चित तो आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही, आमची प्रार्थना ऐकल्याशिवाय राहत नाही, आम्हाला प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. आणि हा त्याचा अनुभव आहे. आज देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील अशाच प्रकारे कृपा प्रसाद केलेला आहे. देवाने आम्हाला चांगली पदं देऊन, चांगल्या गोष्टी देऊन आशीर्वादित केलेला आहे. वेगवेगळ्या दानानं, कृपादानानं देवाने आपल्याला भरलेला आहे. आणि म्हणून आपण देखील त्या जिवंत देवाला धन्यवाद दिला पाहिजे. त्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानले पाहिजे. कारण देव जो आहे प्रत्येक समयी आम्हाला सहाय्य करत आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो 7व्या वचनामध्ये की मी संकटातून जात असलो तरी तू मला नवजीवन देतोस, माझ्या वैऱ्याच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करतो. देवाचा उजवा हात जो आहे तो प्रियांनो आपला बचाव करत आहे, त्याचं प्रोटेक्शन देत आहे. तो म्हणतो की परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नाही. ज्यावेळेस आम्ही त्याच्या नावाने आमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो, परमेश्वर जो आहे तो आम्हाला यश देणारा परमेश्वर आहे. जसं दाविदाच्या जीवनामध्ये यश दिलं, तसं आज आमच्या जीवनामध्ये यश आणि आशीर्वाद देण्यासाठी तो तयार आहे. तो म्हणतो अहो कष्टी हो भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण मजकडे या. तो म्हणतो मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. आणि तो यवनाच्या 15व्या अध्यायामध्ये म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील, माझी वचने तुम्हामध्ये राहतील आणि तुम्हास पाहिजे त्या गोष्टी प्राप्त होतील. ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये आहोत, तो आमच्यामध्ये आहे, त्या सर्व गोष्टी तो आम्हाला भरभरून विपुल दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याच्या कृपा प्रसादाबद्दल देवाला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया आणि त्याची स्तुती करूया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, तुझी स्तुती, तुझं गौरव करतो, धन्यवाद देतो प्रभू, तुझे आभार मानतो. तू आमच्यावरती दया आणि कृपा केलीस देवापा, त्यासाठी आम्ही तुला गौरव देतो. असंही देवापा तुझी कृपा नित्य नेहमी आमच्यावरती असावी आणि देवापा आम्ही तुला धन्यवाद द्यावा असं देवा तुझ्या दयेने आणि कृपेने कर. सर्व गौरव तुला देतो आणि येशूच्या नावात विनंती मागतो म्हणतो आहे, आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.